नमस्कार, मी विनीत मोरे, आपला माणूस व्हीएम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। तर सर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट तुम्ही बघितला असेल रणदीप हुड्डांचा। तर त्यांच्या चित्रपटात पतित पावन ह्या मंदिराचा उल्लेख आहे। हे मंदिर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातच आहे, रत्नागिरीतच आहे आणि ह्या मंदिराचा उद्देश असा होता, मंदिर स्थापन करण्याचा उद्देश, हे मंदिर भगोजी शेठ कीर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच हस्ते या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं। या मंदिराचा असा उद्देश होता, मंदिराच्या माध्यमातून सावरकरांचा असा उद्देश होता की सर्व जातीच्या लोकांना, हिंदू धर्मातील सर्व जातीच्या लोकांना या मंदिरात प्रवेश दिला यावा। आणि अनिष्ट रूढी होत्या, म्हणजे इकडे जातपात काही नव्हती, उच्च वर्ण असा कोणताही भेद नव्हता, कोण उच्च कोण नीच असा भेद नव्हता, सर्व जातीच्या लोकांना इकडे प्रवेश दिला गेला होता। तसेच त्या दिवशी सर्वांना भोजन देखील करण्यात आलं। सगळेजण भोजन करत होते, वेगवेगळ्या सगळ्या जातीचे लोक। पण या मंदिराचा इतिहास काय किंवा मंदिर बघण्यासारखं कसं काय आहे, तसेच वस्तू संग्रहालय देखील आहे रत्नागिरीमध्ये। तर आपण पतित पावन या मंदिराला भेट देऊया आणि जेवढी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढी मी पोहोचवण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन। तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। मागे स्मारक आहे, ते तुम्हाला मी मागाशी सांगितलं की भगोजी शेठ कीर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची स्थापना केली होती। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या मंदिराचं लोकार्पण केलं, पण त्याच्यात जो वाटा होता, आपण मंदिर बांधण्यासाठी जे फायनान्स लागू शकतो किंवा मंदिर बांधण्यासाठी जो खर्च येतो, त्यासाठी जे योगदान दिलेलं असे भगोजी शेठ कीर यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये। तर हे त्यांचं स्मारक आहे, तर आपण त्यांच्या स्मारकाला देखील वंदन करूया। रिफ्लेक्शन आहे, रिफ्लेक्शन मधून सर्व दिसू शकत नाहीये, पण जेवढं दिसेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते। मंदिरातील गाभाऱ्यामध्ये जाऊन परमेश्वराची स्वहस्ते पूजा करण्याचा अधिकार हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीला देणाऱ्या भारतातील या पहिल्या मंदिराची निर्मिती 1931 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून हिंदू दातृत्व रत्न श्रीमान भगोजी शेठ कीर यांनी केली। या वैशिष्ट्यामुळे हे मंदिर सामाजिक समरसतेचं राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे। तर हा मंदिराचा इतिहास आहे। आता ह्या आतमध्ये तुम्ही बघू शकता सावरकरांचं देखील इकडे एक स्मारक आहे छोटं। तसंच तुम्ही इथे मागे बघत असाल तर तुम्ही आम्ही सकल हिंदू असं देखील एक ब्रीद वाक्य आहे। रिफ्लेक्शन असल्यामुळे थोडंसं तुम्हाला बघण्याला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुमची अडचण होऊ शकते बघायला। इथे एक ढोल वाजवताना पण दिसत आहेत। जेवढं दाखवता येईल मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। रिफ्लेक्शन आहे, आपण त्यांच्या स्मारकाला वंदन केलेलं आहे आणि त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत की त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे या कार्यासाठी, या राष्ट्र कार्यासाठी। आता आपण आतमध्ये मंदिरात जाणार आहोत आणि मंदिराची थोडीफार माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार। तर आपण मंदिरात आलेलो आहोत। अत्यंत चांगलंसं मंदिर आहे। मंदिरात बघण्यासारखं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे जुने फोटो आहेत ते देखील इकडे संग्रहित केलेले आहेत मंदिरात। आपण
ते देखील ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे, आपण दर्शन घेणार आहोत इकडे। आणि सावरकरांबद्दल जितक्या गोष्टी आपण लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू तेवढा कमीच आहेत, कारण सावरकरांचं कार्य हे खूप मोठं आहे, राष्ट्रहिताचं कार्य आहे, देशहिताचं कार्य आहे। पण हे कार्य लोकांपासून लपवण्याचं काम हे नेहमी काही विशिष्ट लोकांकडून करण्यात आलं। कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्राह्मण होते आणि ब्राह्मणांचा द्वेष करायचा म्हणूनच नेहमी स्वातंत्र्यवीर सावरकरांना डावललं गेलेलं आहे। जे आत्ताही डावललं जात आहे, त्यांच्यावर नको नको ते आरोप केले जात आहेत। पण आत्ता जो चित्रपट आलाय, या चित्रपटामुळे खूप साऱ्या गोष्टी या लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचं काम रणदीप हुडा यांनी केलेलं आहे त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून। आणि लोक नेहमी चित्रपटाला पैशाने तोलायचा प्रयत्न करत असतात, पण कंटेंट देखील महत्त्वाचा असतो, कंटेंटमुळेच हा चित्रपट चालत असतो। आणि सत्य मांडण्याचं काम हे चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आणि सर्वांना सांगावं असं मला वाटतं की सूर्याला तुम्ही किती झाकलं तरी सूर्य आपलं तेज दाखवायचं कधीच थांबत नाही किंवा थांबवत नाही, तो आपलं तेज हे नेहमी दाखवतच असतो। असेच स्वातंत्र्यवीर सावरकर होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे मंदिर खूप विलोभनीय आहे आणि एक देशाला नवीन प्रेरणा देण्याचं काम या मंदिराच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। तेच हे मंदिर आहे। आता मंदिरात आपण जाणार आहोत, मंदिरात दर्शन घेणार आहोत आणि नंतर जर आपल्याला, कारण इकडे वस्तू संग्रहालयाचा देखील काही विशिष्ट वेळ ठेवण्यात आलेली आहे, त्या वस्तू संग्रहालयाला आपल्याला जर भेट देता आली तर आपण त्या वस्तू संग्रहालयाला देखील भेट देणार आहोत आणि तिकडे काय काय वस्तू आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार।
तर आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वस्तू संग्रहालय देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला. त्याच्यानंतर आपण सावरकर ज्या जेलमध्ये होते तिकडे आपण गेलेलो. त्याच्यासाठी आपल्याला अर्धा तास वाट बघावी लागली आणि त्याच्यानंतर आपण जेल बघू शकलो. आणि तिकडे जेलचे काही नियम होते, रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे मला अर्धा तास थांबावं लागलं. त्याच्यानंतर आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जेल बघू शकलो. तर त्या जेलमध्ये 10 बाय 10ची खोली होती. काळ्या पाण्याची शिक्षा झालेली स्वातंत्र्यवीर सावरकरांना. 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा होणारा हा पहिला क्रांतिकारी होता, ते म्हणजे तात्याराव सावरकर. आणि तिकडे ज्या सळ्या होत्या त्या सळ्या इतक्या मजबूत होत्या, तसंच आपण जे बोलतो लोखंडाचे गोळे ते देखील तिकडे ठेवण्यात आले होते. आणि जेलमध्ये कोणकोणत्या वस्तू होत्या त्यांच्या, म्हणजे ज्याच्यामुळे त्यांना शिक्षा होत होती, अशा खूप वस्तू त्या जेलमध्ये होत्या. त्याच्यानंतर असं आम्हाला समजलं की तिकडच्या कैद्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चित्रपट दाखवले जातात. एक चित्रपट दाखवला जातो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तिकडच्या कैद्यांना. ह्या त्या जेलचा नियम आम्हाला खूप आवडला. मला ज्याने ते जेल दाखवलं तर तिकडचा जो एक कैदी होता त्याचं सुधारणा चालू होती आणि त्यांनीच मला ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जेल दाखवलं. आणि तिकडे काय काय आहे सगळीकडे तुम्ही बघाल त्या जेलमध्ये एक वेगळं सेशन ठेवण्यात आलेलं. आणि तिकडे सावरकरांचे सगळे त्यांच्या आयुष्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यांचं जतन करण्यात आलेलं आहे. तुम्ही देखील तिकडे जाऊन एकदा भेट देऊ शकता आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काय त्याग आहे किंवा त्यांनी आपल्या देशासाठी काय काम केलं हे तुम्ही बघू शकता. तर असे वेगवेगळे पैलू, त्यांनी कोणकोणतं कार्य केलं, कुठे कुठे रत्नागिरीत कोणकोणती ठिकाणं आहेत, हे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर असेच नवीन विषय, नवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणं पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.